देश आणि धर्मासाठी विश्वात्मके देवे साधक मंडळी। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। सद्गुरु श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। ओम श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय जय श्रीपाद नमो नमः। श्रीपाद नमो नमः। जय हरी सर्वांना। प्रस्तुत प्राप्त प्रसंग बाबा नेहमीच कोणत्या ना कोणत्या निमित्ताने आपल्याला हा सत्संगाचा महालाभ देत असतात। तसं आषाढी वारी निमित्त आणि हिला गोशाळा उद्घाटन सोहळ्यानिमित्त हा सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा आणि रायजोधो बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेला वैष्णव मेळावा। आपण बाबा नेहमीच मागल त्याच्यापेक्षा जास्त देतात। आजपासून होता पण परवापासून सुरू आहे। म्हणजे आपल्या मागण्यापेक्षा त्यांनी नेहमीच आपल्याला जास्त दिलंय। बघा आता आषाढी वारीही आहे, गोशाळेचं उद्घाटनही आहे आणि त्याचबरोबर आज आपल्या विश्वात्मकेश्वर महामंदिर विश्वात्मकेश्वराची प्राणप्रतिष्ठा होऊन 3 वर्षही पूर्ण झाली आहेत। आधी भक्तिपीठ शक्तिपीठ स्थापन केलं आणि आता भक्तिपीठाचं उद्घाटन। आता बाकीची लोक जात आहेत त्यांना एकच निमित्त आहे आषाढी वारीचं। एकच निमित्त आहे ना आषाढी वारीसाठी ते विठ्ठलाला भेटायला चालले। पण आपल्याला बघा 3 काय शक्तिपीठाचं 3 वर्ष पूर्ण झाली आणि आता भक्तिपीठ म्हणजे देशी गोशाळा याचं उद्घाटन। आता तिकडे ते चालले आषाढीला चालले। कशासाठी चालले? विठ्ठलाला भेटायला चालले। सगळे वारकरी विठ्ठलाला भेटायला चालले। मग आता आपल्या ग्रंथांमध्ये काय आहे की ज्याच्या घरी गाय त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय। मग आता गाय कुठे? गोशाळेचं उद्घाटन इथे, म्हणजे इथे गाय आली म्हणजे विठ्ठल कुठे? विठ्ठल इथेच आहे ना। म्हणजे मग आपण कुठे आलोय? पंढरपुरात, म्हणजे विठ्ठलाला भेटायला। बाकीचे जातात विठ्ठलाला भेटायला, पण इथं गायीमुळे प्रत्यक्ष विठ्ठल आपल्याला भेटायला आलेला आहे। बघा म्हणजे कसा केवढा महालाभ। हा असा महालाभ संत सानिध्यातच होऊ शकतो किंवा असा हा योग, हा त्रिवेणी योग हे सद्गुरूच आणू शकतात। आज चिंतनासाठी घेतलेला अभंग संत श्रेष्ठ संत शिरोमणी किंवा पांडुरंगाचे लाडके भक्त त्यांच्यासोबत नामदेव महाराजांसोबत देव खेळायचा, अशा या संत श्रेष्ठ नामदेवरायांचा अभंग। पंढरीची वारी जयाची एक कुळी, त्याची पायधुळी लागो मज।
तेने त्रिभुवनी होईन सरता, न लगे पुरुषार्थ मुक्तिचारी. नामाची आवडी प्रेमाचा जिवाळा, क्षण जीवा वेगळा न करी त्यासी. नामा म्हणे माझा सोयरा जीवलग, सदा पांडुरंग तया जवळी. आता थोडक्यात जर शब्दार्थ आणि भावार्थ बघायचं झाला तर काय मागणे नामदेवरायांचा. आता हा अभंगच भक्तीपर आहे. आता ह्याच्यात नामदेवरायांनी कोणाचं वर्णन केलंय? संतांचंच वर्णन केलंय, संतांचंच. मग आता संतांचं वर्णन नामदेवरायांना का करावं लागलं असेल? कारण संतांचा महिमा संतांनाच माहिती, बाकी देव सुद्धा त्यांचं वर्णन नाही करू शकत. मग नामदेवरायांनीच उद्या कुणीतरी येईल आणि संत आहे हे आहे म्हणेल, कुणीतरी सांगेल संतांचा महिमा असा आहे, पण नाही, संतांचं वर्णन संतच करू शकतात. आणि असा हा भक्तीचा अभंग आहे. तर शब्दार्थ पाहायला गेलं तर काय, पंढरीची वारी जयाची कुळी, म्हणजे ज्यांच्या कुळामध्ये पंढरीची वारी आहे त्याची पायधुळी मला लागू दे. त्यांनी काय होईल, मी या त्रिभुवनातून उद्धारून जाणार आहे. मला 4 पुरुषार्थ, धर्म काम अर्थ मोक्ष आणि 4 मुक्त्या, सालोक्य समीप्य आणि स्वरूपचा संयोजन, याची मला आता काही गरज नाही राहणार पायधुळी लागली की. आणि मग त्याच्यानंतर पुढचा टप्पा काय, ह्याची गरज नाही म्हणजे काहीतरी करायचंय ना. म्हणजे काय, तर नामाची आवड आणि प्रेमाचा जिव्हाळा, क्षण सुद्धा जीवा वेगळा करू द्यायचं नाहीये. आणि असा जो आहे तो पुढे सांगितलंय, असं जे सगळं आहे त्याच्या पुढे आहे की तो माझा स्वैरा आहे, तो माझा स्वैरा आहे, त्याच्याजवळ पांडुरंग आहे, सदा आहे. मग पांडुरंग जवळ आहे म्हणजे साईडला बसलेत का? जवळ म्हणजे साईडला बसलेले दिसायला पाहिजे ना. मग हा झाला भावार्थ. संतांची भाषेतला गुह्यार्थ कोण सांगू शकतं? तर संतच सांगू शकतात. मग त्या सद्गुरु सानिध्यामुळे ते उघड होते. मग आता हे सगळे जे चाललेत, पंढरपूरला चाललेत, मग हे सगळ्यांना गरज नसायला पाहिजे ना. जर पायधुळी लागल्यावर ना, म्हणजे हे पंढरपूरला चाललेत, मग त्यांच्या मागे आपण जर लोटांगण घेत गेलो तर मुक्त व्हायला पाहिजे. किंवा पंढरपूरला जे सगळे जातात ते मुक्त व्हायला पाहिजे. किंवा पंढरपूरमध्ये जे राहतात ते तर सर्व पंढरपूरमध्येच राहतात ना, मुक्त व्हायला पाहिजे. मग आता ते पंढरपूर का स्थापन झालं होतं की, कारण तिथं हा विषयाचं प्रतीक करून, काल बाबांनी सांगितलं की चिखलीमध्ये गोशाळा केली आणि तिथं दाखवलं, आणि मग ते इथं पुन्हा गोशाळा 2चं उद्घाटन केलं. मग नाही, इथं नाही करायचं, आम्हाला तिथंच जायचं म्हटलं तर नाही ना. म्हणजे ते कार्य तिथं करून त्या कार्याचा प्रसार सगळीकडे व्हावा, यालाच परमार्थ म्हणायचं. देव वगैरे सगळं कळणार आहे आपल्याला, देव वेद सगळं समजणार आहे, पण त्याचा विस्तार करता आला म्हणजे आपण परमार्थ करतो असं म्हणता येईल. मग आता तिथं का करत होते की बाबा त्यावेळेस व्यवस्था नव्हत्या, लोकांनाही माहिती नव्हतं. एकतर पहिली एक गुरु एक शिष्य परंपरा होती. मग ज्ञानेश्वर माऊलींनी 750 वर्षापूर्वी ही परंपरा सगळ्यांसाठी हे करून दिलं. पुढते हे जन न देखवी डोळा या भावाने त्यांनी सगळ्यांसाठी केलं. आधी एका गुरुकडून एका शिष्याला यायची, मग ते कसं होणार, तर मग त्यांनी ती वारीची परंपरा चालू केली. मग काय, हे सगळे संतांचे अभंग म्हणत तिथं जायचे, विषय समजून घ्यायचे, कर्माचा संबंध समजून घ्यायचे, बारीक विचार कसा करायचा ते समजून, सूक्ष्म विचार ह्याचं तिथं चिंतन व्हायचं. म्हणून ती पंढरी. मग आता ती पंढरी 750 वर्षापूर्वी वारी चालू झाली म्हणून आहे का? असं असेल तर मग इकडे तुकाराम महाराज म्हणतात की जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. मग ते खोटं आहे का? नाही. मग म्हणजे हे पंढरपूर म्हणजे काय, तर हे सृष्टी निर्माण व्हायच्या आधीपासून हे आहे. चित्त भक्ताचं आणि सद्गुरूंचं मिलन होतं, जिथं स्वरूप ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या जातात, जिथं हे परमार्थाचं गुह्य सांगितलं जातं, त्याला पंढरी म्हटलंय. आता एक प्रसंग घेऊया. एक साधू महाराज असतात आणि मग ते यज्ञ करत असतात. मग म्हणजे जिकडे कुठे यज्ञ करायला जायचं आहे ना, तिकडे ते त्यांच्या घरी कोण नव्हतं म्हणून ते मांजराला आपल्या सोबत घेऊन जिकडे जायचे तिकडे यज्ञ करायला जायचे.
आणि मग तिकडे यज्ञ करताना ते यज्ञाच्या बरोबर मांजर त्यांच्या सोबत ठेवायचे. मग तिथं जे त्यांच्या जवळ जे शिष्य होते त्यांना काय वाटलं, हा पण एक यज्ञाचाच भाग आहे, मांजर यज्ञ करायचे म्हणजे मांजर पाहिजे. मग त्यांनी ते काय, जेव्हा त्यांचे ते जे गुरु होते तेव्हा ते जे काय काय करायचे ते त्यांनी लिहून घेतलं, काय काय सामग्री लागते, कसं कसं करायचं वगैरे सगळं लिहून घेतलं त्यांनी मस्तपैकी. आणि त्याच्यात मांजर पण ऍड केलं, म्हणजे मांजराला पण त्याच्यामध्ये सामग्रीमध्ये लिहून टाकलं, म्हणजे यज्ञ करायचंय म्हणजे मांजर पाहिजे. आता त्यावेळेस ते जे महात्मे होते ते का मांजर आणत होते, कारण घरी कोण नव्हतं, ह्या मांजराला काय होऊ नये म्हणून तिथे आणत होते. त्याच्या मागचा भाव हा आहे. आणि मग गुरुने तो भाव, त्यांचे जे शिष्य आहेत त्यांनी हा भाव समजला नाही, त्यांना वाटलं की यज्ञ करायचंय म्हणजे मांजर सोबत पाहिजे. आणि मग ते पुढे जे आलं पुढं, मग प्रत्येक त्यांचे जे शिष्य जे पुढे पुढे होत गेले ते प्रत्येक वेळेस मांजर आणायचे. मग एका शिष्याला तर पुढे पुढे आले तर कोणाला तरी प्रश्न पडलाच की बाबा हे मांजर का लागतं यज्ञामध्ये, ह्याला काय इथं बसवायचंय. मग त्यावेळेस त्यांना कळालं की हे असं होतं, तेव्हा हे असं झालं होतं आणि आता त्याचा काही उपयोग नाही ते मांजर आणून किंवा हे करून. आता तिकडे त्यांच्या घरी सगळे माणसं आहेत ना सांभाळायला, आता इथे यज्ञामध्ये काय आणायची गरज आहे का. म्हणजे ते असं ते पूर्वापार चालत आलं. आणि मग ते मांजर तिथं ते जेव्हा ज्ञान झालं तेव्हा ते थांबलं. मग आता आपल्याला काय केलंय, ज्ञान झालंय म्हणून मग तिथं न जाता इथं आलोय आपण. नाथ महाराज म्हणतात की कामधेनु कल्पतरू चिंतामणी, कामधेनु कल्पतरू चिंतामणी लोळतीये पंढरी. आता इथं काय आहे, गोमाता आहे. कामधेनु म्हणजे काय, सगळी इच्छा पूर्ण करणारी गोमाता. होत नाही तिथं सगळ्या काही सगळ्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतात ना. कल्पतरू म्हणजे ज्या झाडाच्या खाली बसाल ती तुमची इच्छा पूर्ण होणार. इथं अशी कोणाची काही इच्छा आहे का, इच्छाच राहत नाही. चिंतामणी म्हणजे सर्व चिंतेला हरण करून घेणारे साक्षात सद्गुरू इथे आहेत. आणि ते काय इथं म्हणजे पंढरपूर जिथे आहे, पंढरपूरचं वर्णन सांगताना त्यांनी म्हटलंय की भक्ती मुक्ती इथं लोळतायत, की कल्पतरू कामधेनु वगैरे इथं म्हणजे वर्णन केलंय. मग त्या वर्णनाचा अनुभव आपल्याला इथे येतोय की नाही. मग संतांना ती जी होती ती प्रचलित वारी, ती पूर्वापार, जसं मांजराला घेऊन जायचं होतं तसं ते पूर्वापार चालत आलेली वारी. आणि हिथं जी वारी चालू आहे संतांना अपेक्षित वारी चालू आहे. संतांना अपेक्षित वारी कोणती आहे तर ही वारी आहे संतांनी. म्हणून मग ते जागोजागी ते वर्णन करून ठेवलेलं आहे की बाबा उद्या कुणीतरी येईल, हे विषय समजून घेईल आणि असा हा विस्तार करेल. असं हे करून त्यांनी ही खरी वारी चालू केली. मग तसं इथं घडतंय का, खऱ्या पांडुरंगाला करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा मग ज्यांच्यामुळे हा अनुभव मिळालाय त्या संतांना वंदन करूया. ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो ज्ञानेश्वरा.
ओम नमो श्रीपाद बाबा करुणा करा या दयाला तुमचा अनुग्रह लादलो हवन झालो चराचरी. म्हणून आता ही संतांना अपेक्षित असणारी सर्वत्र असणारी वारी चालू आहे. मग पंढरीची वारी म्हणजे वारी म्हणजे काय य जा. मग पंढरीची वारी जयाची या कुळी. आता कुळी म्हणजे काय मग आता आपल्या मागे कोणी माळ घातलेली होती का नाही किंवा पंढरीची वारी करत होतं का नाही. मग किंवा श्रीपाद बाबांच्या जर मागे बघितलं तर मग श्रीपाद बाबांच्या मागे आहे का म्हणजे तशी कुळीनुसार परंपरा आहे का. आणि इथं जयाची कुळी म्हटलंय तयाची कुळी नाही म्हटलं. तर तयाची मध्ये आणि जयाची मध्ये फरक आहे. तयाची म्हटलं की मग ते आजोबापासून मुलाकडे मुलापासून नातवाकडे वगैरे असं होतं. आणि जयाची म्हटलं की जो गुणांनी आहे जो ते गुण घेऊन आलाय जो त्या परंपरेने आलाय गुरु परंपरेने आलाय त्याला तयाची बघा. म्हणजे शब्दांमधलं सामर्थ्य बघा. तयाची जयाची आहे म्हणजे तसा बघायला गेला तर जवळजवळ संबंध सारखाच आहे. तयाची कुळी आणि जयाची कुळी पण जयाचीच वापरलंय. म्हणजे उद्या कोणीतरी म्हणेल की बाबा माझा आजोबा गादीवरती होता मग ही गादी माझी हे माझ्या आजोबांनी करून ठेवलंय म्हणून हे माझं असं कोणीतरी म्हणेल म्हणून तिथं जयाची कुळी हे घेतलंय. मग आता कसं की बाबा जसं आदिनाथांपासून ज्ञानेश्वर माऊली तसं श्री हंसांपासून श्रीपाद बाबांपर्यंत म्हणजे गुरु परंपरेने आलेला आहे. गुरु परंपरेने आलेला आहे. म्हणून ह्या संतांची जर भेट झाली तर पुढे घडणार आहे ना. असं नसेल तर मग आता हे जे बाहेर चाललंय काल सांगितलं की स्वयंघोषित संत स्वयंघोषित भक्त म्हणजे काय काय चालू आहे की आता ट्रेंड आहे की लोकांना जरा आवडतं देवाचं वगैरे ऐकायला. मग जायचं तेवढंच रील करून यायची का तर लाईक्स मिळतात म्हणून. हा तरुण पिढीचा ट्रेंड झालाय आता. आणि मग म्हणतात आम्ही विठ्ठलाचे भक्त आम्ही वारकरी असं होईल का वारकरी. आणि मग हे घरी आल्यावर ना ह्यांचे पाय धुवून जर ह्यांची पायधुळी लावून घेतली तर होईल का उद्धार. म्हणजे असं पाहिजे ते असं असेल तरच हे पुढे घडणार आहे. असं नसेल तर मग तिथंच थांबलं. म्हणजे चालू आहे नुसतं रीत माहित पाहिजे. मग रीत काय आहे की बाबा पहिलं नाम घेतलं पाहिजे प्रबोध असला पाहिजे पुन्हा सद्गुरूंचं सानिध्य पाहिजे सद्गुरूंच्या कार्यात सतत सक्रिय असलं पाहिजे तरच हे पुढचं होणार आहे ना. आणि माळ घेतलं गेलं तर मग होईल का मग गेलंच ते पुन्हा इकडे येत नाही. मग तसं मग आता ते पायधुळी म्हणजे काय बाबांनी ह्याच्यामध्ये सेतूमध्ये सांगितलंय की मग काय ते पायधुळी घेऊन लावत बसायची का. मग असं असतं तर मग ज्ञानेश्वर माऊलींना एवढं सगळं उघड करून सांगायची गरज लागली असती का. बर ज्ञानेश्वर माऊलींना सगळ्यांनी बहिष्कृत केलं होतं. मग त्यांनी
ते म्हणजे धर्मपीठाकडे जाऊन त्यांना हवं होतं म्हणून त्यांनी ते आम्हाला बाबा हे जे काय आहे ब्राह्मण ह्याच्या पद्धतीने ते करून घ्या, शुद्ध करून घ्या असं सांगितलं. म्हणजे त्यांना गरज होती म्हणून की कशासाठी? तर नाही, हा लाभ ह्या सगळ्या ब्रह्मांडाला व्हावा. तसंही त्यांना काय गरज आहे? ते अवतार आहेत. त्यांना ते जर ते भिंत चालवू शकतात म्हणजे ते पोट नाही का भरू शकतात? ते स्वतःसाठी घर नाही का, ते दुसरं जग सुद्धा तयार करू शकतात. पण त्या रीतीने जाऊन जर आम्हाला समाजाने स्वीकारलं तरच मी हे समाजाला सांगेल. आता समजा एखाद्याला वाळीत टाकलंय आणि तो काय सांगेल तर ऐकेल का? उभं सुद्धा राहू देत नाही तो. मग ते ऐकतील का? म्हणून ते शुद्धीपत्र आणायला गेले आणि मग त्यांनी हा एवढा विस्तार केलाय. त्यांना माहिती होतं पुढे काय 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 त्रिकाळदर्शी आहे, त्यांना माहिती आहे पुढे काय 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 घडणार आहे. मग असं जर असेल तर अशी पायधुळी लावून होईल का? नाही होणार. मग पायधुळी म्हणजे काय? तर ते नाम, तो बोध, तो प्रबोध, ते महावाक्य आणि ती कृपा. मग आता कृपा म्हणजे काय? डोक्यावरती हात ठेवायचं, ही आहे का कृपा? किंवा पाया पडायचं आणि यायचं मागे, काय करायचं नाही, ही आहे का कृपा? मग कृपा कशी कशी करतात बघा आता महात्मे आपल्यावरती. चंदनासारखी कृपा करतात. चंदनाच्या आजूबाजूला बोरी बाबळीनं सगळं व्यापलेलं असतंय, पण त्या बोरी बाबळींचा वास येतो का आपल्याला? नाही. तिथं गेल्यानंतर चंदनाचाच वास येतो. संतांनी सरिता केलो शापरी, संताने सरिता केलो तैसा पारे, 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 चंदनानी बोरे या प्रेमिया, 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 गुण दोषियाचे न विचारी आये, 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 गुण दोषियाचे न विचारी आये. इथं आल्यानंतर काय विचारलं का? तुम्ही कोणत्या जातीचं आहे, कोणत्या धर्माचं आहे, तुमच्यात चांगलं आहे, वाईट आहे, चांगलं दिसतंय, नाही दिसतंय? बाहेर जर बघितलं तर काय अनेक कुळी, अनेक परंपरा, अनेक कुलदैवत, अनेक धर्म, हे सगळं. इथं काय? एकच परंपरा, एकच कुळ, एकच देव, एकच नाम, एकच अनुभव. मी तुझा आणि देव माझा, हा एकच अनुभव आहे. बाहेर गेलं तर मग आमचं दांगड्यांचं कुळ आहे तर आमचा विरोबा, मग अजून कोण मोठ्यांचं कुळ असेल तर त्यांचा काहीतरी वेगळा देव. म्हणजे कुळानुसार देव हे होत गेले. मग इथं काय बघितलंय का? तुमचं कुळ काय आहे मग तुम्हाला कृपा करतो, तुम्ही चांगलं दिसतंय मग तुम्हाला कृपा करतो, असं काय आहे का? म्हणजे आणि कृपा कशी केली की बाबा त्यांच्या सारखं बनवलंय. असं काय का तू वेगळा आणि मी वेगळा? इथं
जेवायला बसताना वडिलांच्या खुर्चीवर बसले तरी वडील रागवतात, माझ्या खुर्चीवर कशाला बसलास रे. आणि त्यांनी तर त्यांचं सगळं दिलंय, म्हणजे त्यांच्या सारखं केलंय, म्हणजे चंदनासारखी कृपा करत असतात. पुढे परीसासारखी, परीस पाहिजे. परीस लोखंडाच्या सानिध्यात आणलं की त्याचं सोनं होतंय, पण ते परीस असायला हवं. कुठला पण दगड नाही चालणार, ते परीसच असायला हवं. परीस जर लोखंडाच्या सानिध्यात आणलं तर सोनं होणार. आता ते सोनं म्हणजे सद्गुरू म्हणजे परीस आहे आणि आपण म्हणजे लोखंड होतो, त्यांच्या सानिध्यात येऊन सोन्यासारखे झालोय. म्हणजे ते परिसासारखे आपल्यावरती कशा कृपा करत असतात. पुढे गेलं तर विचार, तर विचार ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आत्ताच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर सद्गुरूने जे विचार टाकलेत त्यामुळे केवढा बदल झालाय बघा. कालपासून बाबा म्हणतात दिव्य मार्गदर्शन चालू आहे. काय हे जे बाबा जे सांगतात की दिव्य मार्गदर्शन चालू आहे, म्हणजे हे विचार टाकायचं चालू आहे. बाबांनी काल सांगितलं की बाबा हे भांडी देण्यापेक्षा पाकिट दिलं तर बरं होईल ना, तर भांडी आदळणं कमी होईल. नाहीतर मग सकाळ संध्याकाळ आहेत. म्हणजे विचारांमधला बदल. आता ह्याच्या आधी आपण काय विचार करायचो की माळ घालायच्या आधी कशाला माळ घालायची, काय गरज आहे, तरुण पण आहे, खाई प्यायचं वय आहे, बरं ठीक आहे, तरुण पण गेलं. म्हातारपणी म्हटलं बघाला माळ तर काय म्हणणार, आता वय झालंय, आता आम्हाला काय कळणार. स्वतःच म्हणतात तरुण वयात खाई प्यायचं वय आणि म्हातारपणी म्हणतात आम्हाला काय कळणार, मग कधी घालायची. बाबा म्हणतात असं ना तसं मरणार आहे, कुणी असू दे, माळ घातलेला असू दे नसलेला असू दे, असं ना तसं मरणारच आहे, मग घालून मरा ना, घालून मरलेलं काय वाईट आहे का. म्हणजे कसं परिवर्तन तेव्हा आपल्याला कळलं की बाबा मग आपल्याला पण वाटलं घालून बघावं. काय घातल्यानंतर मरण थांबणार आहे का आपलं, नाही. म्हणजे कसं कसं सांगून काय काय युक्त्या करून कसे कसे विचार टाकून. आधी जर मासावाडेकरांना म्हटलं असतं चला गोशाळा काढूया तर नाही होणार नाही हो, कोण येणार नाही हो, कसं होणार. काल ते सांगितलं भाऊंनी की त्यांच्या मनातला विचार आहे तो, त्यांच्या मनातला विचार आहे तो प्रकट होणारच आहे. कुणी साथ दिली, कुणी राहिलं, कुणी नाही राहिलं तरी सुद्धा, कारण तो त्यांच्या मनातला विचार आहे आणि त्यांच्या मनातलं भगवंताला सुद्धा मान्य करावंच लागतं. म्हणजे विचाराच्या ह्यांनी कसं बदल करत 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 इथपर्यंत आणलंय. दुसऱ्याचे एक दिवस सांभाळायचे म्हटलं तर आपल्याला, एक दिवस कुठे चालले कोणी सांभाळा म्हटलं तर आपल्याला वाटतंय नको बाबा, कशाला, आम्हाला काही कामं नाहीत का तुमची गोमाता सांभाळायला. म्हणजे आणि मग ते सांभाळून आता गोमाता सांभाळायचे म्हणजे काय करायचंय, तिच्या म्हणजे गोमातेचं एवढं महत्व आहे की तिची कीर्ती सांगता येणार नाही, एवढी म्हणजे एवढी कीर्ती आहे तिची. शास्त्रामध्ये सांगितलंय तिच्या पायाची पायधुळी जरी लावली ना तरी तुमचे सगळे जे काय आहेत ना आजार, सगळे आजार ते निघून जातील. शरीराच्या संबंधाने, मनाच्या संबंधाने, आत्म्याच्या संबंधाने. नुसतं असं नाही की शरीराच्या संबंधाने. तिच्या सानिध्यात गेल्यावर छानच वाटणार, तिच्या सानिध्यात गेल्यावर वाईट विचार येणारच नाही. म्हणजे हे त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्यांच्या त्या अनुभवाचं लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये. असंच लिहिलंय का. आणि मग आता ह्यांनी म्हणजे जे परकीय आक्रमण झाली, आपल्याला काय शिकवलं जातं, म्हणजे आम्हाला तरी पुस्तकात होतं की 200 वर्ष त्यांचं राज्य होतं. 200 वर्ष नव्हतं, 900 वर्षापासून त्यांनी हे सुरू केलंय. हळू 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 सायलेंट बदल, शांत बदल त्यांनी घडवून आणला ह्याच्यामध्ये. काय तुकाराम महाराज म्हणजे सुफी पंथाचे, असं सांगून सांगून धर्मांतरं केली. असाही अजेंडा वापरलाय की तुकाराम महाराजांचे काही अभंग आहेत त्याच्यामध्ये बाबा हे आमच्या देवाचं पण हे आहे, असं सांगून सांगून हे करून करून त्यांना हॅमरिंग करून करून धर्मांतर केलंय. पण एक भाग्याची गोष्ट म्हणजे तुम्ही इस्लाम धर्मांतर करू शकता, तुम्ही ख्रिश्चनांमध्ये धर्मांतर करू शकता, हिंदूमध्ये नाही. हिंदू व्हायचं असेल तर हिंदू मध्येच जन्माला यावं लागतं, तरच हिंदू बनू शकता. बाकी तुम्ही पाहिजे त्याच्यामध्ये धर्मांतर करू शकता, पण हिंदू मध्ये तसं नाही, धर्मांतर ही क्रियाच नाही. जेव्हा संभाजी महाराजांना हे करत होते ना तेव्हा ते म्हणत होते, म्हणजे हा इतिहास नाही शिकवला आम्हाला कोणी, हे नाही सांगितलं. आपण एवढा दिवस बघा, विचार करा, आता हे आपलं हिंदुस्थान आहे, आपला भारत आहे,
आपल्या भारतामध्ये गुरुकुल असायला पाहिजे होतं, पण गुरुकुल नाहीये. काय काय आहे बघा, कॉन्व्हेंट स्कूल आहे जिथं त्यांच्या देवाची पूजा केली जाते, मदर्स आहेत तिथं त्यांच्या ह्याची पूजा केली जाते. आपला देश, आपली भूमी, आपली गोमाता, आपल्या संतांचे ग्रंथ हे कुठे शिकवले जातात? नाही शिकवले जात. म्हणजे आपली गुरुकुल पद्धत त्यांनी कसं नष्ट करत 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 आणली. काय केलं बाबा, तिकडं 25 वर्ष, म्हणजे पहिले वयाच्या 25 वर्ष गुरुकुळे राहून सगळं शिकून, सगळं म्हणजे नुसतं पैसा कसा कमवायचं हे नाही, सगळ्या प्रकारचं ज्ञान, व्यावहारिक ज्ञान, सामाजिक ज्ञान, देवदेश धर्माचं कार्य कसं करायचं, स्वतःच्या आत्म्याची उन्नती कशी करून घ्यायची हे शिकवलं जातं. आज आमच्या मुलांना आत्मज्ञान काय माहिती नाही, आत्मबोध काय माहिती नाही. म्हणजे हे हळूहळू घुसवलं, बाबा तिकडे ठेवण्यापेक्षा तुम्ही तुमच्या जवळ ठेवून शिकवू शकता. मग मराठीत आणलं, मग ते 11 ते 6 केलं, 11 ते 5 केलं, मग पुन्हा हळूहळू मराठीचं कमी केलं. मग आपल्या कॉन्व्हेंट शाळा सुरू केल्या. का तर ह्यांच्या धर्माला हे करायचं. मग आपल्या गायीची हत्या करायची. आपली गाय ही हिंदू धर्माचा कणा आहे, अधिष्ठान आहे ते आपलं, आणि त्याची काय ते हे लोक खातात आणि आपल्याला असं वाटतंय की आपण सर्व धर्म समभावून आहे. मग इथं करा ना, एक देव, एक धर्म, एक परम, घ्या नाही लावून. बर आपण त्यांचं सगळं शिकतो. आपल्याला अकबराचा बाप कोण आहे हे ते सगळं शिकवलंय. शिवाजी महाराजांच्या वडिलांचं नाव शहाजी राजे, त्याच्या पुढचं आपल्याला माहिती आहे का काय, त्याच्या मागचा इतिहास, किंवा संभाजी महाराजांबद्दल पण काही दाखवलं नाही, सांगितलं नाही की बाबा अशा प्रकारे त्यांची हत्या केली होती. जेव्हा तो मूवी आला तेव्हा कळलं की बाबा कशा प्रकारे मृत्यू केलाय त्यांनी, आणि तेव्हा जागृती आली. मग बाबा आपल्याला कधीपासून जागृत करतायत, कारण ते त्रिकाळदर्शी आहेत. आता आपल्या लोकांना वाटतंय की हिंदू धर्म कुठे धोक्यात आहे, हिंदू धर्म कुठे धोक्यात आहे, कशी कशी आक्रमणं करून भारत ठेवलंय बघा. आणि आज आपल्याच इथं राहून आपल्यालाच धमकवतायत. ते म्हणतात की तुम्ही आम्हाला काही करू शकत नाही, अशा पद्धतीने हे करतायत. आणि मग हे सगळं आपल्याला माहितच नाही, आपण नपुंसकच झालोय ना, कारण आपल्याला शिकवलंच नाही की तुमचं असं केलंय. आपल्या इतिहासामध्ये काय शिकवलं, ह्याने आक्रमण केली, शिवाजी महाराजांचा इतिहास सोडला तर काहीच माहित नाहीये की बाबा पृथ्वीचा शोध कोणी लावला पृथ्वीचा शोध, गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला, न्यूटन. सगळे म्हणतात न्यूटननी लावलाय का शोध. त्याच्या आधी आपल्या इथे एक महान म्हणजे ग्रंथ लिहिणारे जे असतात ते होऊन गेले, ब्रह्मगुप्त म्हणून त्यांचं नाव आहे. त्यांनी 3 सिद्धांत मांडले होते की अग्नी काही असू दे जाळून टाकते, पाणी काही असू दे शीतलता प्रदान करते, आणि पृथ्वी आपल्याकडे खेचते. हा सिद्धांत तो आहे, त्याच्यावर त्याने अभ्यास केलाय आणि आपलं जे आहे ते त्यांच्या नावाने चालू आहे. आपण न्यूटन काय हुशार होता, न्यूटन काय भारी होता, हे असा नाही भारी होता, आपलंच घेतलंय आणि आपल्यावरती सांगायचं चालू आहे, आणि त्याच्या नावाने आपल्या शाळेमध्ये येतं. आणि आपल्याला काय वाटते की आपली आपल्या भारतापेक्षा अमेरिका किती प्रगत आहे, बाकीचे देश किती प्रगत आहेत, सगळं आपलं ज्ञान घेतलंय. आपण विश्वगुरु आहोतच, कोणी मान्य केलं नाही केलं तरीही आपण विश्वगुरुच आहोत. आणि आता बाबा आपल्याला याचं दर्शन घडवून देतात म्हणून हे कळायला लागलं, नाही तर काय माहितच नव्हतं. आमचा आणि त्या देवदेश धर्माचा काही विषयच नव्हता. आमचं पोट भरलं, बास झालं, आम्हाला काय करायचंय. ज्ञानेश्वर माऊली सगळं शुद्धीपत्र घेऊन कुठं जायचंय. त्यांनी आपल्यासाठी रेड्याला बोलवून दाखवलं. आता सगळेच बोलतात, तिथं तो रेडा बोलला होता, आता सगळेच रेडे बोलायला लागले. पण कसं म्हणजे तो विचार कसा जागृत केला. आपल्याला जर आधी सांगितलं असतं करा देवदेश धर्माचं कार्य, देव कोणी पण सांगतो, ज्यावेळेस तुम्ही माळा घालता त्यावेळेस तुम्ही देवच होता किंवा तुम्ही देवच आहे. एखादा माणूस झोपला आहे, म्हणजे एक राजा असतो, तो झोपलेला असतो आणि झोपेत तो भिकारी होतो. आणि मग तो म्हणतो आता माझं काय होईल, कसं होईल, मी भिकारी झालो तर कसं करू, काय करू. आणि एकदम त्याची बायको येऊन जागो, त्यामुळे जागा तो झोपेत असा भिकारी झालेला आहे आणि जागला की तो पुन्हा राजाच आहे. तसं आपल्यावरती अज्ञान आलंय, आपण देवच आहोत. आपल्यावरती अज्ञान आलंय आणि त्या अज्ञानाला काढून बाबा ज्ञानाचा प्रकाश पाडतायत. आणि त्या ज्ञानाच्या प्रकाशातून
आता आपल्याला कळायला लागले की आपण देवच आहे, म्हणजे असं ते विचाराने आपल्याला जागवत आहेत. पुन्हा अनुग्रह. अनुग्रह की जेव्हा आपण माळ घालतो, ज्यांनी माळ घातली त्यांना अनुभव असेल, जेव्हा माळ घालतो तेव्हा काय करतात? अनुग्रह म्हणजे काय? हे हृदयी ते हृदयी एकची केले, म्हणजे हृदय एक केलंय आणि मग त्यांच्या हृदयातलं आपल्यात उतरवलंय. सोपं आहे का हो? डॉक्टरना हृदयाची सर्जरी करण्यासाठी काय 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 करावं लागतं हे सोपं आहे का? पहिलीपासून डिग्रीपर्यंत शिक्षण घ्यावं लागतं. त्यात पण ती सक्सेसफुल होईल माहित नाही. त्याच्यानंतर ट्रेनिंग असते त्यांचं, जवळजवळ 37-40 वर्ष लागतात त्याच्यामध्ये त्यांना हे ट्रान्सप्लांट करण्याचं शिकण्यासाठी. आपल्याला अनुग्रह दिला तेव्हाच त्यांनी उतरवलंय. अनुग्रह दिला म्हणजे असा अनुग्रह देऊन आपल्यावरती कृपा केली आहे त्यांनी. पुढे आहे सूर्यकांत मणी. आता कालपासून चालू आहे सूर्यकांत मण्यासारखं टिकऱ्या उडवायचं. त्या असा एक मणी आहे, त्याच्यावरती सूर्याचा प्रकाश पडला की त्याच्या टिकऱ्या उड. पुन्हा आहे क्रौंच पक्षी. क्रौंच पक्षी म्हणजे ह्याच्या मागे एक हे आहे, म्हणजे काय म्हणायचं, एक जेव्हा नातं जोडलं जातं ना तेव्हा आपल्या शरीराभोवती एक ऑरा तयार होतो की त्याच्यात त्या भावना वगैरे स्मरण हे सगळं त्याच्यामध्ये जोडलं गेलेलं असतं. तो क्रौंच नावाचा पक्षी आहे ना, तो हिवाळ्यामध्ये आपल्या भारताकडे येतो आणि त्याची जी बाळं असतात ना ती तिकडे म्हणजे आफ्रिकेमध्ये असतात, साऊथ आफ्रिकेमध्ये असतात. आणि मग तो 4 महिने इकडे असतो. तो 4 महिने त्यांच्या बाळाकडे जात नाही. पण त्याच्यात जेव्हा नाळ जोडली गेली, जेव्हा तो हे केलं म्हणजे जेव्हा त्यांनी तिला जन्माला घातली तेव्हाच त्याच्या आजूबाजूला एक ऑरा तयार झालाय. त्या ऑराच्या संबंधाने इकडं त्याने स्मरण केलं की त्या लहरी तिथपर्यंत पोहोचतात. तसं इथं होत नाही का? तसं बाबा नेहमी आपलं स्मरण करत असतात आणि त्या लहरी तिथपर्यंत पोहोचतात. मग आपण जेव्हा डळमवतो ना तेव्हा ते विचार लगेच आठवतात. जेव्हा आपण हे करतो ना तेव्हा बाबा आपलं स्मरण करत असतात ना, म्हणून आपल्याला घसरू देत नाही. पण त्या लहरीमध्ये राहिलं तर, त्या लहरीच्या बाहेर गेलं तर, आईच्या लहरी आहेतच. आईच्या म्हणजे सद्गुरूंच्या लहरीचे व्हायब्रेशन चालूच आहे. पण त्या लहरीच्या संबंधात नातं जोडलं तर, नातं नाही जोडलं तर नाही. मग नातं जोडायचंय म्हणजे कसं जोडायचंय की बाबा माळ घातली पाहिजे, अनुग्रह घेतला पाहिजे, त्यांच्या कार्यात असलं पाहिजे तरच होईल ना. मग आता त्या नातं जोडावं म्हणून तर बाबांनी मग इथे मंदिराची स्थापना केली आहे, विश्वात्मकेश्वराची स्थापना केली आहे, शक्तीपीठ निर्माण केलंय. का तर बाबा असं ध्यान करणार नाही, जर समोर गेल्यावर तरी ही लोक ध्यान करतील. परत गोमातेची म्हणजे गोशाळेची उद्घाटन आज केलंय, म्हणजे इथं गोमाता येणार आहे त्यांनी सांगितलं. म्हणजे कुठले उपाय करून काय करून आपल्याला त्यांनी सगळ्या कृपा केलेल्या आहेत. आता हे काय करत की आपण त्याच्या सानिध्यात यावं, आपण त्याच्या सानिध्यात यावं म्हणून हे प्रयत्न आहेत. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे. गोशाळा किंवा मंदिरं हे करणं किंवा झाडं लावणं वगैरे हे सगळं त्यांच्या सानिध्यात राहावं. जिथं ज्या प्रकारे ज्याला सानिध्यात राहता येईल त्या प्रकारे ह्या योजना केलेल्या आहेत. पुढे जर बघितलं तर आरसा, दर्पण. मग आता आपण जर जाऊन बघितलं आरशामध्ये तर आपल्याला काय दिसेल? आपला चेहरा दिसेल की बाबा माझं नाक कसं आहे, माझं कान कसं आहे, माझा डोळा कसा आहे, माझे केस कसं आहे, मी चांगले दिसते की नाही, मी गोरी आहे की नाही, माझी हे किती आहे, किंवा हे सगळं बघेल. काहीतरी नटून थटून आता मी व्यवस्थित आहे की नाही हे बघेल. हे झालं बाह्यदर्शन. बाह्यदर्शन घेऊन काय फायदा आहे का? मग बाह्यदर्शन जर चांगलं नाही, आपल्याला वाटलं अरे मी अशीच आहे असं वाटलं तर काय पुन्हा दुःख आहे. मग सद्गुरूने आपल्यावरती आपल्याला असं दर्पण दाखवलं, तू ते नको बघूस. देह नाशवंत जाना, आत्मा असे सत्य, अंतरंगी वास करते परब्रह्म नित्य. म्हणजे त्या परब्रह्माची ओळख करून दिलीये. आणि आता बघ म्हणे तू आता कसं दिसतोय, किंवा तुझ्या त्याच्यात सगळ्यात तोच आहे, आता कसं दिसतोयस तू? मग हा आता मी छान दिसतोय. म्हणजे अशी त्यांनी ती आरसा बनवून काय काय बनलेत बघा आपल्यासाठी. आणि आपण कुठे आहोत, आपण किती त्यांच्या ह्याच्यात आहोत. पुढे आहे कश्यप. कश्यप म्हणजे कासव असतं ना, ते त्याच्या पिलांना त्यांच्या दृष्टीने तृप्त करतं.
ते लांबून दृष्टी टाकली की त्यांची प्रिय पिलं तृप्त होतात, त्यांना काय कशाची गरज नाही लागत. तिथं जाऊन तिनं दूध पाजावं किंवा तिनं काहीतरी त्यांना खाऊ आणून द्यावं याची गरज नाही पडत. दृष्टी टाकली की ती तरतात. तसं वेळोवेळा बाबा कशा कशाच्या माध्यमातून आपल्यावरती दृष्टी टाकतायत. भजनाच्या सकाळी पहाटेच्या ब्रह्ममुहूर्ताच्या भजनाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर परिपाठाच्या माध्यमातून, त्याच्यानंतर स्टेटसच्या माध्यमातून, त्याच्यानंतर पुढं संध्याकाळी आपलं सुरू होतं की बाबा उद्या मला भजनाला उठायचं, माझा मोबाईल नीट आहे का, हँग झालंय की मी कुठे बाहेर आहे, मी आजारी आहे, काय काय आहे ते सगळं मनात यायला सुरू होतं ना. म्हणजे त्यांची ही दृष्टी म्हणून होतंय. आणि मग आपण जर उठलो नाही तर मग त्यांची दृष्टी आहे, आपणच उठलो नाही तर होईल का कृपा. म्हणजे आता आपल्याला करायचंय, त्यांनी सगळं करून ठेवलंय, आता आपण त्याच्या ह्याच्यात आलं पाहिजे. त्याच्या पुढं पक्षाच्या छायेखाली बसलो तर पक्षाची सावली जर आपल्यावरती पडली तर आपण राजा बनणार. तर तो पक्षी येणार कधी, आपण त्याच्या सावलीत येणार कधी. पण तीही कृपा आपल्यावरती बाबांनी केली. आपल्याला नुसतं राजा नाही बनवलं, आपल्याला कैवल्य सुखाचा सम्राट बनवलंय. राजा आणि सम्राट मध्ये फरक आहे. राजा एका राज्यापुरता मर्यादित असतो, पण सम्राट पूर्ण विश्वाचा असतो. तिन्ही लोकांमध्ये त्याचं हे असतं. आणि असं आपल्याला बनवलंय. तरी अजून राजा व्हायची इच्छा असेल तर म्हणजे कशी आपल्यावरती कृपा करत 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 इथपर्यंत आणलंय. अभंगाचं पहिलं चरण. पंढरीचे वारे जयाचे कुरुडे, पंढरीची वारी जयाची कुळी, त्याची पायधुळी लागमच. म्हणजे अशी पायधुळी लागली पाहिजे. काय भाव आहे बघा नामदेवरायांचा. मागणं मागताना काय पायधुळी लागू म्हटलंय. किती कोणत्या भावाने त्यांनी हे केलंय की पायधुळी लागू म्हटलंय. कृपा लाभो असं म्हटलं असतं किंवा तुमचा आशीर्वाद लाभो असं म्हटलंय का. मागताना कोणत्या भावाने मागितले. जसं अर्जुन श्रीकृष्णाच्या पायाशी बसला होता आणि इकडे दुर्योधन उशाला येऊन माथ्याजवळ बसला होता आणि पायाशी असल्यामुळे ते आदर त्याच्यामध्ये आदर दिसून येतो की बाबा मी मागतोय, मी याचक आहे. आणि या याचक ह्याने मागताना त्यांनी ते पायधुळी वापरले. मग आता त्यांच्या कृपा झाल्या तर कृपेचा परिणाम काय व्हायला पाहिजे. एक महाभारत घडल्यानंतरचा एक प्रसंग आहे. महाभारत झालं, अर्जुन आता सगळ्या त्रिभुवनात सर्वश्रेष्ठ धनुर्धारी झालेला आहे आणि चाललाय राजेश्वर यज्ञ. त्याच्यासाठी मग त्यांचा तो अश्व आहे तो सगळीकडे निघतोय. जर त्याला कोणी अडवलं तर मग त्या राजाशी त्यांना समजून किंवा मग जे काय आहे ते करून पुढे ते चक्रवर्ती सम्राट बनणार होते. मग गेला आता अर्जुनाला एका ठिकाणी अडवलं, जिथं हस्तिदंत नावाचा राजा होता त्यांनी अडवलं. मग ते अडवलं. आता त्याच्या मागं भाव काय होतं की त्यांच्या घरामध्ये त्यांचा मुलगा सुधन्वा नावाचा एक मुलगा होता. आणि त्या सुधन्वा जो होता तो श्रीकृष्णाचा भक्त होता. आता मी श्रीकृष्णाच्या हातून असं तर मरणार नाहीये म्हणून मग त्यांनी विचार केला की आता मला मारायचं म्हणजे ह्याच्यासोबत युद्ध करावं लागेल. मग असा विचार करून त्यांना तो त्यांचा अश्व अडवला. अश्व अडवल्यानंतर सगळं म्हणजे त्यांनी सुरू केली आणि मग पहिल्यांदा त्याचे वडील आले. कारण जे मोठे असतात तेच येतात ना पहिले. तर त्यांचे वडील आले तिथं आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा 5 मिनिटाच्या आत कोण आलं नाही तर त्याला उकळत्या तेलात टाकलं जाईल असं सांगितल्यावर मग सगळे सैनिक वगैरे सगळे आले 5 मिनिटाच्या आत. पण त्याचा मुलगा जो सुधन्वा असतोय ना तोच 5 मिनिटाच्या आत येत नाही. कारण त्याच्या बायकोला माहित असतं की आता हा गेला म्हणजे देहानी तर काही परत येणार नाहीये. कारण त्या सुधन्वाची इच्छाच आहे की बाबा श्रीकृष्णाच्या हातून मरावं. मग त्याची बायको म्हणते मला थोडा वेळ द्या. मग त्यांचं ते काय हे होतं आणि मग त्याला यायला उशीर होतो. मग आता नियम आहे, नियम सगळ्यांना सारखाच आहे. सैनिक असो, राजाचा मुलगा असो किंवा काही असो, पहिले नियम सगळ्यांना सारखे असायचे, आता बदलले. मग
तो आला. मग आता काय सगळ्यांच्या ह्याच्यानुसार म्हणजे काही लोक म्हणत होते त्यांचे गुरु वगैरे जे होते ते राहू द्या म्हणून. तो म्हणे नाही नियम आहे, राजाच्या मुलाला वेगळा नियम आणि बाकीचा नियम म्हणजे नियम मोडला जाईल ना. मग ठीक आहे म्हणे. मग तो सुधारणा पण म्हणतो ठीक आहे चालेल म्हणे, मी तयार आहे म्हणे हे सगळं करायला. मग उकळतं तेल वगैरे ठेवतात, त्यांचे जे 2 गुरु असतात त्यांनी उकळतं तेल वगैरे ठेवलं. मग आता ह्यानी सुरू केलं की जप नारायण 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 नारायण. मग त्याला टाकलं उकळत्या पाण्यात. आता ज्यांनी टाकलं तेच भाजून निघाले, ह्याला काहीच झालं नाही. कारण मुखात कुणाचं नाव होतं, त्या परमतत्वाचं नाव होतं. त्या परमतत्वाचं नाव मुखात असल्यामुळे ह्याला काहीच झालं नाही. त्या गुरूंचं सगळं तोंडबिन सगळं भाजून निघालं त्यांच्या बरोबर जे होते. मग त्याला पाण्यातून पुन्हा त्याला तेलातून बाहेर काढलं आणि मग चालली यांची लढाईची तयारी सुरू. लढाईला जायचं होतं ना, तर त्यांचा घोडा अश्व अडवलाय म्हणजे लढाई तर केली पाहिजे. मग हा गेला, हा सुधनवा. अर्जुनाला वाटतं हा काय बारका 16-17 वर्षाचा पोरगा आहे, मी त्रिभुवनात सर्वश्रेष्ठ धनुर्धारी, अहंकार, मी त्रिभुवनात सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे आणि हा काय 16-17 वर्षाचा पोरगा, मी ह्याला एका बाणात उडवेन. केलं ना अर्जुनाने सुरू, त्याचं धनुष्य गांडीव काढलं आणि केलं सुरू. हा काय ऐका ना, कारण ह्या प्रत्येक नावाबरोबर हा नामाचा नाम मनात ठेवून नारायण नारायण म्हणून बाण सोडतात. त्या परब्रह्म तत्वाच्या समोर कोणाचं काय चालतंय का. तो म्हणे तो जो सुधारणा होतो तो अर्जुनाला म्हणतो बघ तू कृष्णाला बोलव, महाभारतात तू कृष्णामुळे जिंकलेला आहेस, महाभारत तू कृष्णामुळे मग करतो तिथं तो की महाभारत तू कृष्णामुळे जिंकलेला आहेस, तू श्रीकृष्णाला बोलव. ह्याला वाटतं नाही मी त्रिभुवनातली सर्वश्रेष्ठ आहे, मला काय गरज. मग शेवटी त्यांचे जे होते जी मुलं वगैरे होती ती सगळी जखमी पडायला लागली, सैनिक संख्या कमी व्हायला लागली. मग आता अर्जुनाकडे काय दुसरा पर्यायच उरला नाही. मग त्यांनी काय केलं, बोलवायला सुरुवात केली की बाबा श्रीकृष्ण ये आता माझ्या भेटीला धावून. आता त्याला कळालं की माझं आता याच्या पुढे काय चालत नाही. मग त्यांनी श्रीकृष्णाला बोलवलं. श्रीकृष्ण पुन्हा एकदा सारथी झाला इथं. आता वाटलं अर्जुनाला आता तर मी ह्याला सहज हे करेल, पण त्याच्या मुखामध्ये नाम होतं ना, कृपा होती ना श्रीकृष्णाची, कारण तो नारायण 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 म्हणत होता. त्याला जाणलं होतं. मग त्याला वाटलं आता तरी यांचा हे होईल, पण नाही. ब्रह्माचं नाव घेतोय, काय काय सगळे अस्त्र काढतोय, पण त्याला काही जमेना. मग हा अर्जुन कृष्णाला विचारतोय हे कसं काय की बाबा मी एवढं त्रिभुवनातील सर्वश्रेष्ठ धनुर्धारी आहे आणि हे असं कसं होतं की हा 16-17 वर्षाचा पोरगा माझ्या हातून मरण झालाय. मग त्यावेळेस श्रीकृष्णाने सांगितलं की तो माझा भक्त आहे, माझी कृपा आहे त्याच्यावरती, म्हणजे तिथं सद्गुरूची कृपा आहे आणि त्या कृपेमुळं अर्जुनाचं तिथं काहीच चाले ना. मग म्हणे आता ह्याला कसं मारायचं, आता ह्याला कसं मारायचं. तर म्हणे जोपर्यंत हा नाम घेतोय तोपर्यंत ह्याला मारू नाही शकत, पण एक उपाय आहे की पुन्हा तू बाणावरती पुढे ब्रह्मदेवाला बसव, मागे शंकराला बसव आणि मध्ये मला बसव, म्हणजे हा मरेल. आणि मग त्याने तो बाण सोडला आणि त्याचं ते मुंडकं जाऊन श्रीकृष्णाच्या पायाजवळ पडलं. आणि तरी पण हा इकडून चालू यायचं, मुंडकं तुटलं तरी आता लढाई म्हणजे बाण सोडणं चालूच आहे, त्यांची सेना घायल करणं चालूच आहे. त्यावेळेस अर्जुनाला दर्शन झालं की बाबा ह्यांचं नाम असेल, जर हे नाव मुखात असेल तर ह्या त्रिभुवनातून सहज उद्धारून जातोय. सहज कुणी कितीही मोठा सर्वश्रेष्ठ आला तरी त्याचं इथे काय चालत नाही, सहज उद्धारून जातो. पण काय पाहिजे, मुखात नाम पाहिजे. जर मुखात नाम असेल तरच हे घडणार आहे, नाहीतर हे घडू शकत नाही. नारायण नामे हो जीवन मुक्त, 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 नारायण नामे हो जीवन मुक्त. अनंत गाऊ सदा, अनंत गाऊ अनंत गाऊ
नारायण नामे होऊन या मुक्त, म्हणजे त्यांची जर कृपा असेल, त्यांची जर पायधुळी असेल तर त्रिभुवनात सरता होऊन जाणार आहे. अभंगाचं दुसरं चरण. तेने त्रिभुवनी होईन सरता, 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 तेने त्रिभुवनी होईन सरता. नलगे पुरुषार्थ जाती मोती, नलगे पुरुषार्थ मोती नारी, नलगे पुरुषार्थ मोती नारी, नलगे पुरुषार्थ मोती नारी, तेने पुरुषार्थ तेने देवता, तेने त्रिभुवनी होईन सरता, तेने त्रिभुवनी होईन सरता, तेने त्रिभुवनी होईन सरता. नलगे माता मोरे लारे, नलगे माता मोरे लारे, नलगे पुरुषा मोरे लारे, नलगे पुरुषा मोरे लारे, तेने त्रिभुवनी होईन सरता, तेने त्रिभुवनी होईन सरता, तेने त्रिभुवनी होईन सरता, तेने त्रिभुवनी होईन सरता. तेने त्रिभुवनी होईन सरता, न लगे पुरुषार्थ मुक्तिचारी. आता म्हणाले आपलं नामदेव महाराज असं का म्हणतायत, हे सगळं जग लागलंय पुरुषार्थ साध्य करण्यासाठी आणि मुक्तीच्या मागे, आणि नामदेव महाराज तर म्हणतात की मला म्हणजे ह्या चार पुरुषार्थाची आणि या मुक्तीची गरज नाही. मग चार पुरुषार्थ कोणते? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. सगळे मोक्ष पाहिजे म्हणूनच मोक्ष झाला म्हणजे जीवन साध्य झालं ह्याच्या ह्याने चालतात. आणि मुक्त्या कोणत्या? तर सालोक्य, सामिप्य, स्वरूपता आणि सायुज्य. मग आता हे सगळं का नको असेल? धर्म म्हणजे काय? सत्य, सदाचार. आता मला सांगा, आपल्या शास्त्रामध्ये अशी व्याख्या आहे, देवाबद्दल सोडून जे काय बोलतो ते सगळं असत्य असतं. देवाबद्दल सोडून जे काही बोलेल ते सगळं असत्य आहे. मग आता इथं देवाबद्दल बोलणं चालू आहे, सत्संगात फक्त देवाबद्दल बोललं जातं, बाकी काय विषय असतो का? नसतो. आता इथून बाहेर गेल्यावर मग कसं होईल? जर संतांचं नाम नसेल, संतांचं सानिध्य नसेल, तर तुमचा धर्म कसा साध्य होईल? म्हणजे संतांच्या सानिध्यात असल्यामुळे हा आपल्याला धर्म प्राप्त आहे. तर जे प्राप्त त्याची गरज आहे का? जे आहे त्याची गरज आहे का? नाही. पुढे आहे अर्थ. अर्थ म्हणजे फक्त पैसा नाही. आपल्याकडे जी पण संपत्ती आहे, मग बोलण्याची संपत्ती असेल, सांगण्याची संपत्ती असेल, किंवा जी काही सेवा करण्याची ज्या बुद्धी संपत्तीने जे काय येते ती संपत्ती. मग जर देवासाठी त्या संपत्तीचा उपयोग होत नसेल तर अर्थही वाया गेला. मग इथं सगळ्याचा उपयोग कशासाठी होतोय? भगवंतासाठी, सद्गुरूंसाठी. तर इथं हे प्राप्त आहे. पुढे आहे काम. आता कामामध्ये आपल्याला इथं भक्तीमध्ये त्यांनी म्हणजे भक्तीमध्ये देवाच्या प्रेमामध्ये रथ केले म्हणून आपण
इथं आलोय, देवावरती प्रेम आहे म्हणून इथं आलोय, सद्गुरूवरती प्रेम आहे म्हणून इथं आलोय. नसतं तर ज्यांचं नाही ते नाही आले, ज्यांचं नाही आहेत ते नाही आले. मग इथं काम ही साध्य आहे. त्याच्या पुढे आहे मोक्ष. मग हाती मोक्ष म्हणजे अशी साक्ष बहुतांची. हा, अशी साक्ष बहुतांची म्हणजे ज्या दिवशी आपल्याला अनुग्रह दिलाय त्याच दिवशी मोक्ष दिलाय. ज्या दिवशी अनुग्रह झाला त्याच दिवशी मोक्ष दिलेला आहे. आणि संत मोक्षाचा गाठोडा सोबतच घेऊन फिरत असतात. मग आता ह्याच्यापेक्षा काहीतरी आहे, ह्याच्यापेक्षा काहीतरी दिलेलं आहे म्हणून हे नको म्हणतात ना. का नको माणूस का नको म्हणतो, म्हणजे याला काहीतरी कारण आहे. पुढे आहे की मुक्त्या जर बघितला तर 4 मुक्त्या जर बघितला तर सालोक्य म्हणजे त्याच्या सानिध्यात राहणे. मग आता इथं आपण सानिध्यात नाही, त्यांच्या ह्याच्यात नाही, गोकुळात नाही किंवा गोधामात नाहीये, वैकुंठात नाहीये. हीच वैकुंठ आहे ना, म्हणजे सालोक्य तर प्राप्त आहे. त्याच्यानंतर आहे सामिप्य. सामिप्य म्हणजे काय, सद्गुरूंच्या म्हणजे देवाच्या शेजारी किंवा सद्गुरूंच्या शेजारी. मग आता आपण सद्गुरूंच्या शेजारी आहोत की नाही. हिताय म्हणजे सगळ्यांच्या जवळ सद्गुरू आहेतच, ज्यांच्या चित्तात आहे ते सद्गुरूंच्या जवळच आहे. पुढे आहे स्वरूपता. स्वरूपता म्हणजे आपणासारखी करीती तात्काळ, म्हणजे स्वरूपता सुद्धा इथं आपोआप साध्य झालेलं आहे. पुढे आहे सालोक्य. सालोक्य म्हणजे सायुज्यता. सायुज्य म्हणजे एकरूप होणं. मी आणि तो हा भेदच नाही राहणं. मग अनुग्रहाच्या कृपेने तेही इथं साध्य आहे. मग आता म्हणजे जे काय मिळवायचं आहे, 4 मुक्त्या 4 पुरुषार्थ सत्संगात सद्गुरूंच्या सानिध्यात त्यांच्या कृपा आशीर्वादाने प्राप्त आहे म्हणून नको म्हणतायत. म्हणजे आता काय काय कारण असतील याच्या मागं की मोक्ष का नको म्हणतायत. एक तर सर्वसामान्य माणसाला कोण नको का म्हणतो ते मी सांगते आधी. एक तर त्याला ते कळालेलं नसते, त्याचं महत्व माहिती नसते म्हणून नको म्हणतात. उदाहरण घ्यायचं झालं तर आता आपल्याकडे ग्रंथ वगैरे असतात. कुणीतरी येतं आणि म्हणतं हे काय आहे तुमच्याकडे, ह्याचं काय, हे असलं काय करत बसताय तुम्ही, कारण त्याला त्याचं महत्व कळालेलं नसतंय. ते मोक्ष भिक्षा आम्हाला काय कळत नाही, आम्हाला काय नको, आम्ही मुक्तच आहे, आम्हाला कसलं बंधन नाहीये असं म्हणून ते मोक्षाला नाकारतात. मग इथं नामदेव महाराजांना मोक्ष कळाला नसेल का. मोक्ष मुखी नाम हाती मोक्ष म्हणजे हातातच मोक्ष आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे, म्हणजे त्यांना मोक्ष कळाला नसेल का. म्हणजे हे तर कारण असू शकत नाही मोक्ष म्हणजे मोक्ष नको म्हणण्याचं. आता एका घरी कुळानुसार बाबा ते पंढरीची वारी करायचे, गळ्यामध्ये माळ, मुखामध्ये विठ्ठल विठ्ठल नाम, असे म्हणजे घरानुसार चालत आलेलं असलं. नेमकं त्यांचं पोरगं उलटं निघतं, तुळशीच्या जागी गांजाचं रूप यावं तसं. आता त्याला काही हे आवडत नाही, त्याला काही हे आवडत नाही. मग ते सांगायचा प्रयत्न करतात, बाबा ही आपली परंपरा आहे, बाबा तू माळ घाल, बाबा म्हणजे जे काय आहे त्याचं विठ्ठलाचं नाव घे, पंढरपूरला जाऊया. म्हणजे त्याच्या वडील खूप सांगायचा प्रयत्न करतात, पण हा काय ऐकतच नाही. बापाला पोराची लक्षणं कळायला लागतात, हे काहीतरी वेगळ्या मार्गाला लागलंय त्यामुळे ह्याला हे आवडत नाही. बापाला लक्षणं कळल्यानंतर काय करतात, लाथ घालून बाहेर काढतात. जे खरे असतात ते लाथ घालून बाहेर काढतात. कसं तुकाराम महाराजांनी एका ह्याच्यामध्ये म्हटलंय, आम्हा जन्म मरणाची भीती नाही, मोक्षा घालू लाथा. मोक्ष सुद्धा हाणू लाथा म्हणजे तर लाथा घालून बाहेर काढलंय. म्हणजे कळालंय की नाही त्यांना मोक्ष. मुलगा कळाला, मुलाचा गुण कळाला म्हणून त्याला बाहेर काढलंय ना. तसं इथं नामदेव महाराजांना किंवा संतांना मोक्ष कळालाय. इथं ह्या गोष्टीसाठी तरी बाबा हे केलेलं नाहीये, मोक्ष कळालाय म्हणजे हे सुद्धा कारण इथं लागू होतंय का नाही. पुन्हा असं असू शकतं की म्हणजे हे सर्वसामान्य माणसाचे गुण आणि संतांचं हे चालू आहे की त्याच्या पुढे असं असू शकतं की बाबा कळालंय पण मिळत नाही, कळालंय पण मिळत नाही. पहिलं काय होतं, कळतच नव्हतं. आता कळालंय बाबा मोक्ष असा आहे, मोक्षाने मुक्ती मिळते, सगळ्या दुःखाची निवृत्ती होते, स्वर्गातच डायरेक्ट स्वर्गात. बाबा सायुज्य मुक्ती मिळाल्यानंतर डायरेक्ट निरंतर त्याच्या
आणि तोच तो होऊन राहण्याची संधी मिळते. मग हे सगळं कळालंय आता आणि मग पण मिळत नाहीये. मग आता उदाहरण घ्यायचं झालं तर कोल्ह्याचं उदाहरण सगळ्यांना माहिती असेल की कोल्हा चाललेला असतोय रस्त्याने, त्याला दिसते द्राक्षाची बाग. द्राक्षाची बाग दिसल्यानंतर आता ह्याच्या तोंडाला सुटलं पाणी. मग हा गेला त्या बागेमध्ये, उड्या मारतोय मारतोय मारतोय, मिळत काय नाही. मारतोय भरपूर उड्या मारल्या, मिळत काय नाही. मग निघला बाहेर. आता मिळत नाही तर काय करणार ना तिथं बसून. तसं नाम घेऊन हे करून वडत 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 बसताय, पण काय मिळत नाही. रीत नाही ना, रीतीनं गेलं तर मिळेल ना, सद्गुरू असतील तर मिळेल ना. म्हणजे मग ते बाहेर पडलं तिथनं. मग तिथून उंट येत असतो आणि मग उंट म्हणतो की बाबा कोल्हे बाबा चला ना, द्राक्ष किती छान लागले, चला ना खाऊया आपण, चला आपण खाऊया. काय सांगता तुम्ही, द्राक्ष आंबटच आहेत बघा. सगळ्या झाडाचे खाऊन बघितले, सगळ्याच्या सगळ्या आंबटच आहेत. मग इथं काय केलं त्यांनी, आपलं अपयश लपवण्यासाठी मला नाकारलं, मला ते नको. मग इथं असं आहे का संतांना, असं म्हणजे ह्या अर्थाने त्यांनी हे केलंय का? नाही, म्हणजे ह्या अर्थाने सुद्धा नाहीये. मग त्याच्या पुढे गेलं तर तिसरं कारण असू शकतं की ह्याच्यापेक्षा काहीतरी जास्त असेल. तुम्हाला घर आहे आणि जर बंगला देणार असेल तर मग घराची गरज वाटेल का? मग घर नाकारू ना आपण, कारण पुढे बंगला आहे. म्हणजे ह्या मोक्षाच्या पुढे काहीतरी आहे, ह्या सायूच्या भक्तीच्या पुढे काहीतरी, सायूच्या पुढे काहीतरी, मुक्तीच्या पुढे काहीतरी आहे. मग काय आहे याच्या पुढे? तर भक्ती. आणि भक्ती आहे म्हणून ह्या सगळ्याला तुकाराम महाराज नाकारतायत. आता भक्ती आणि मोक्षामध्ये काय फरक आहे? जे मोक्षात मिळतं ते भक्तीत मिळतच, पण जे भक्तीत मिळतं ते मोक्षात मिळत नाही. आता उदाहरण द्यायचं झालं तर एका गावी एक 7-8 दिवस असा सप्ताह चालू असतोय. एकच कीर्तनकार, दररोज एकच कीर्तनकार यायचा. मग एक आजोबा आपल्या नातवाला घेऊन यायचे, कीर्तनात बसायचे. कीर्तनाला बसले की त्यांचे डोळे लागले. कीर्तन सुरू झालं की सुरू झाले पेंगायला. आता समोरच बसतोय, आता ह्याला कीर्तन करायला आलं टेन्शन, मी काय सांगतोय, ह्याला कळतंय की नाही, हा झोपतोय का, ह्याला बघून याला आलं टेन्शन. म्हटलं ह्याला काहीतरी उपाय केला पाहिजे. मग तो त्या आजोबांबरोबर जो नातू आला असतो ना त्याला बोलवतो आणि त्याला म्हणतो की मी तुला रोज 25 रुपये देत जाईल, तेवढं चिमटा काढत जा. मी खून केली की चिमटा काढत जा, म्हणजे सगळे जागे होतील. जागे आहेत ना मागे? भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबा की जय. सच्चिदानंद रामदास बाबा की जय. समसाधु संतान की जय. अवधूत चिंतन गोपाल कृष्ण भगवान की जय. मग आता चिमटा काढला जागे झालेत सगळे. तर मग आता झालं 2-3 दिवस त्यानं तसं केलं. 4थ्या दिवशी हा महाराज खून करतोय पण हा काय करेना ना. हा म्हणजे आता ह्याला काय झालं, त्याला 25 रुपये देतो, एवढं पैसे देतो त्याला चिमटा काढण्यासाठी, तरी पण हा चिमटा काढेना. झालं कीर्तन वगैरे झालं, बोलवून घेतलं. काय रे बाबा, मी सांगून करत होतो तुला, तुझं लक्ष नव्हतं का, तू चिमटा का नाही काढला? म्हणे तुम्ही 25 रुपये देतायसा, माझ्या आजोबा मला 50 रुपये देताय. मग आता मला तुमचे 25 रुपये नको. म्हणजे 50 रुपये मध्ये 25 रुपये येतात ना, तसं मोक्षामध्ये जे मिळतं ते भक्तीत मिळतच. कारण मोक्ष म्हणजे मुक्तता, भक्ती मुक्त होऊनच करता येते. आता जे मुक्त आहेत ते इथं आले, जे इथं आले ते त्यांची ती भक्तीच आहे ना. मग जे मोक्षात मिळतं ते भक्तीत मिळतच, आणि जे भक्तीत मिळतं ते मोक्षात मिळत नाही. काल बाबांनी एक मुद्दा घेतला की बदला आणि बदलाव. देव काय घेतो? बदला घेतो. हा, प्रल्हादाला हे झालं, आलं नरसिंहाच्या रूपाने, डायरेक्ट मारूनच टाकलं ना. पुन्हा म्हणजे अर्जुनाच्या वेळेस तिथं देव बनून आला, दुर्जनांचा
नाश करून टाकला. पण संत काय करतात? बदलाव करतात. दुरितांचे तिमिर जाओ स्वधर्म सूर्य पाहो, म्हणजे जे खळांची व्यंकटी सांडो, म्हणजे त्यांचं खळ म्हणजे त्यांच्यात बदल करतात. बदल करून ह्या कार्यात सहभागी करतात. आणि मग म्हणजे देव काय करतो? बदला घेतो. माझ्या भक्ताला हे करतो का? माझ्या भक्ताला असं करतो का? आता इथं जर सापने आला तर आपण एक मारेल, एक म्हणेल नको मारू, काय 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 सांगतील, लगेच आम्ही देऊ, लगेच मारायचं, लगेच त्याला हे करायचं. पण जर सर्प मित्राला बोललो तर तो काय करेल? त्याला व्यवस्थित त्याची जी काय रीत आहे त्या रीतीने त्याच्यामध्ये घालेल, नेईल, त्याचा जो विषारी दात आहे तो बाजूला काढेल आणि त्याचा वापर करून घेईल. मग सद्गुरू काय करतात? त्यांचं विष बाजूला काढतात. देव मोक्ष झालं की झालं, वर जाऊन काय करायचंय? वरचे लोक खाली यायला म्हणतायत. वरच्या लोकांना वाटतं की हा सोहळा मला बघायला मिळू दे. स्वर्गीचे अमर इच्छितात ती देवा. म्हणजे त्यांना हा सौरस मिळत नाहीये आणि त्यांना हा सौरस मिळत नाही, पण आपल्याला हा मिळतोय. मग वर जाऊन मोक्ष घेऊन करणार काय? इथं पंचपक्वानाचं ताट वाढलंय आणि बिस्किटचं पुडा खायला वर जायचंय का? आता पंचपक्वानाच्या ताटात काय काय आहे बघा. गोसेवा आहे, वृक्ष सेवा आहे, सद्गुरु सानिध्य आहे, देवदेश धर्माचं कार्य आहे. असं सगळं 56 भोग लावले तिथं. वर बिस्किटच्या पुढ्यासाठी जायची काही गरज आहे का? म्हणून ते म्हणतात की बाबा ह्या पुरुषार्थाची आणि ह्या मुक्तीची आम्हाला गरज नाहीये. तुमचा मोक्ष तुमच्या जवळच ठेवा, तुमच्यासाठीच तो तुमचा दुर्लभ ठेवा. काय म्हणतात? घरी कामारी ते जाते, म्हणजे मोक्ष संतांच्या घरी कामालाच आहे. पण पुढे काय म्हणतात? तो तुमचा ठेवा, तुमच्या जवळ ठेवा, आम्हाला काही त्याची गरज नाही. आम्ही आमचा मोक्ष पाठीमागे बांधून फिरतोय, आम्हाला त्याची गरज नाहीये. म्हणजे संतांच्या पाठबळावर मोक्ष आहे, त्यांच्या सानिध्यात गेलं म्हणजे तुम्ही मुक्त झालाच. मग पुढे काय म्हणतात की माझं भक्तीची आवड, मला भक्तीची आवड आहे, मला त्या नामाची आवड आहे, मला त्या साधू संतांचा जिव्हाळा आहे. आता मग आणि म्हणजे आता एक हे बघायचं झालं तर की बाबा अंबरीश ऋषी पासून ते संत तुकाराम महाराजांपर्यंत, अंबरीश ऋषी, नंतर प्रल्हाद, नंतर अंगद, त्याच्यानंतर बाबा इकडे उद्धव आणि नंतर तुकाराम महाराज. म्हणजे ते जेव्हा जेव्हा आले त्यांच्याबरोबर देव आलायच की. तरी पण काय म्हणताय? जेव्हा जेव्हा त्यांनी जन्म घेतला त्यांच्याजवळ आहे, तरी पण काय म्हणतात की म्हणजे त्यांनी वेगळं आहेत का? नामापासून वेगळं आहे का? देवापासून वेगळं आहे का? त्याच्यापासून वेगळं आहे का? तरी पण काय म्हणतायत की बाबा मला तुझ्या नामाची आवड लागू दे आणि हा भक्तीचा जिव्हाळाच माझ्या प्रेमामध्ये उमटू दे आणि क्षणभर सुद्धा मला तुझ्यापेक्षा वेगळं राहायचं नाहीये. आता क्षणभर सुद्धा तुझ्यापेक्षा वेगळं राहायचं नाहीये. एकदा तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती भजन करत बसलेले, दुपारची वेळ होती, एक वाटसरू चाललेला असतो, तो त्याला झोपायचं असतं. तिच्या पलीकडे एक झाड असतं, तुकाराम महाराज जिथं बसले तिच्या पलीकडे झाड असतं, तिथं जाऊन झोपतो. ह्यांचा आपला तुकाराम महाराजांचा चालू आहे विठ्ठल 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 विठ्ठल. तो म्हणे हा मी झोपलाय म्हणून म्हणतोय की खरं खरं म्हणतोय? तो म्हणे की का बाबा इथं मी झोपलोय, दुपारची वेळ आहे, कशासाठी तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणताय? आता ह्यांना त्या विठ्ठलाशिवाय चैनच पडत नाही तुकाराम महाराजांना. ते म्हणे नाही रे, मला विठ्ठलाशिवाय काही जमतच नाही, मला विठ्ठलाशिवाय काही बोलताच येत नाही, मला काय करताच येत नाही विठ्ठलाशिवाय. ह्याला खोटं वाटलं, ह्याला वाटलं थांबायची परीक्षा घेऊया आपण. हा म्हटला मला जरा जायचंय एका ठिकाणी, मला जरा आजच्या दिवस तुमच्या घरी जरा राहू देता का हो? त्याला वाटलं खोटं, हा काही म्हणतो, असं थोडीच असतं, सारखं थोडीच त्याच्यामध्ये हे असतं. मग म्हटलं ठीक आहे चला म्हटले. मग घरी आणलं आणि मग सगळे झोपले. आता त्याला वाटलं हा पण झोपला असेल, हा जागा होतो. तुकाराम महाराज झोपलेत का, विठ्ठल विठ्ठल म्हणतात का बघायसाठी हा जागा होता. तुकाराम महाराज झोपेत पण विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जसं आपलं ओम श्रीपद नमो नमः रात्री विचार केलेला आहे ते मनातल्या मनात चालूच आहे, तसं
इकडं विठ्ठल विठ्ठल चालू आहे. मग त्याला पडतं. मग तो म्हणे की कसं काय हे कसं काय. मग तेव्हा तुकाराम महाराजांनी त्यांना सांगितलं की हा जिव्हाळा आहे, की माझी सगळी कायाच आता सगळी कायाच त्याची आहे. माझं हे 5 कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियाचं प्रधान असलेलं मनच आता ते विठ्ठल नामात गुंतलेलं आहे. आणि मला आता कशाची विठ्ठल नामाशिवाय आणि विठ्ठलाच्या प्रेमाशिवाय काय हेच जमतच नाहीये. गोविंद गोविंद नामाची आवडी प्रेमाचा सुतार, नामाची आवडी प्रेमाचा सुतार, नामाची आवडी प्रेमाचा सुतार, नामाची आवडी प्रेमाचा सुतार, नामाची आवडी प्रेमाचा नामाची आवडी प्रेमाचा सुतार, नामाची आवडी प्रेमाचा दिवाळा, 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 वेदनान करिताती, जगती वागे गळाल करिताती, या 10 इंद्रियांचं प्रधान असलेलं मन सुद्धा आता तुझंच भजन करतंय. मग आता भजन करतंय म्हणजे काय, नुसतं त्याचा प्रतिकात्मक विठ्ठल विठ्ठल घेतलंय. मग काय की हे प्रेमाचा जिव्हाळा आहे आपल्यावरती. म्हणून बाबांनी जसं आई मुलीला एका कोपऱ्यात घेऊन गुह्य मंत्र देत असते ना, सगळ्यांसमोर बसलेली आई मुलीला एका कोपऱ्यात बोलवते, सगळ्यांसमोर सांगायचं, एका कोपऱ्यात घेऊन गुह्य मंत्र द्यायचं चालू असते, तसं बाबांनी आपल्याला आता इथं एका कोपऱ्यात आणून हे गुह्य ज्ञान, दिव्य मार्गदर्शन, दिव्य सानिध्य हे द्यायला म्हणजे देत आहे. त्यांच्या चित्तात पांडुरंग आहे. आता जवळ बसलाय म्हणजे काय, चित्तात आहे ना पांडुरंग, चित्तात बसलेला आहे पांडुरंग. आणि तो कसा आहे, सज्जन सांगाती. पांडुरंग माझा सज्जन सांगाती, सज्जन आहे आणि सांगाती आहे. आता आपले जे सोयरे आहेत ते सज्जन असतील का, सदा असतील का आणि सांगाती असतील का.
जशी परिस्थिती असेल, त्यांच्या अनुकूल परिस्थिती असेल तर, त्यांच्या प्रतिकूल परिस्थिती असेल तर ते आपल्या सोबत असतात. आता आपलं मन, आपलं शरीर, पहिलं शरीरावरती प्रेम, मग शरीराच्या संबंधाने बायको किंवा नवरा येईल त्याच्यावरती प्रेम, जीवनसाथी. त्याच्यानंतर त्यांच्यापासून मुलं होतील, मुलांवरती प्रेम. त्याच्या पुढं त्या मुलाचे मित्र, मित्रांवरती प्रेम. आता हे प्रेम कसं आहे? प्रतिकूल आहे म्हणून. आता त्या मित्राचं आणि मुलाचं भांडण झालं तर झालं, प्रेम बाजूला. आता तो मित्र नाही, त्याच्यावरचं प्रेम गेलं. आता हा मुलगा यांना सांभाळत नसेल, येऊन मारत असेल तर मुलगा बाजूला आणि प्रेम संपलं. आता पुढे आलो, आता बायको किंवा नवरा एकमेकांचं ऐकत नसतील तर प्रेम संपलं, बाजूला. पुन्हा शरीरावरती आलो, आता काय, हाताला पायाला कुठेतरी सेप्टिक काहीतरी झालं की पाय बाजूला, हात बाजूला, ज्याला ज्याला जे झालंय ते सगळं बाजूला. मग असं असतं आपलं प्रेम. आणि त्यांच्या प्रीतीचा, मुख्य प्रीतीचा विषय काय असतोय तर आत्मा. मग आत्मा सदा सर्व काळ सुख आनंद देणार आहे. काल सांगितलं की आनंद या शब्दाला विरुद्धार्थी शब्द नाही, म्हणजे सदा सर्व काळ आनंद देणारा आत्मा आहे आणि तो त्यांच्या मुख्य प्रीतीचा विषय असतो. मग ज्यांच्याकडे आनंद आहे, जे सदा आहे, जे सज्जन आहे, असा नामदेव महाराज म्हणतात तो माझा सोयरा आहे, तो माझा सोयरा आहे. नाम म्हणे माझा सोयरा जीवला, 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 नाम म्हणे माझा मग सोयरा कसा असायला पाहिजे की सोयरा कुणाला करून घ्यायला पाहिजे. मग ते पहिल्यापासून आलं की ज्याच्या कुळात गुरु परंपरेने चालून आलेली पंढरीची वारी आहे. पंढरी म्हणजे वैकुंठ निवासच. ती ही जी स्वतः लावून घेतलेली वारी आहे, स्वतः लावून घेतलेली वारी आहे. त्यांच्या कृपा आशीर्वादाने कशाचीही गरज भासणार नाही. त्यांच्या कार्यात, त्यांच्या नामात, त्यांच्या प्रेमात त्यांनी जे आपल्यासाठी केलंय त्यामध्ये रथ होतोय. असं त्या नामाची आवड निर्माण केली, प्रेमाचा जिव्हाळा तयार केलाय आणि आता त्यांच्यापासून वेगळं राहत नाही असा सोयरा नामदेव महाराजांनी करून घेतला आहे. मग आपल्यालाही असा सोयरा, आपण कोणाला सोयरा करून घेतोय, आपण कोणाला आपला सोयरा म्हणून जवळ बसवतोय. तर तसा म्हणजे संसारातला सोयरा जवळ बसतो आणि थोडं लांब गेलो की मग हा असा तो तसा काय 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 नको नको ते सांगत बसतो. पण हा सोयरा करून घेतला तर
तेने त्रिभुवनी सरता होणार आहे आणि मुक्ती चारही मुक्तीने चारही पुरुषार्थ ह्याची गरज भासणार नाहीये, कारण त्याच्या पुढं माऊली असा सोयरा करून घ्यायचा असेल तर काय केलं पाहिजे, तर माळ घातली पाहिजे, त्यांचा अनुग्रह घेतला पाहिजे, त्यांच्या कार्यात रत असलं पाहिजे, त्यांनी जे जे निर्माण करून दिलंय त्यामध्ये सामील झालं पाहिजे, तेव्हा तो आपला सोयरा होईल. आधी नातं जोडलं पाहिजे. तर संसार हे परमार्थाचं प्रतीक आहे आणि त्या प्रतीकाला धरून आपण परमार्थ करायचा असतोय, पण आपण तिथं संसारात अडकून बसतोय. त्यामुळं तिथले सोयरे करत बसतोय. जो खरा सोयरा आहे त्या सोयऱ्याशी नातं जोडत नाही. तर सगळ्यांना विनंती आहे की बाबा ह्या सोयऱ्याशी नातं जोडा, ह्या सानिध्यात या. हे खरं आहे, हे शाश्वत आहे, ही पंढरीची वारी आहे. आणि हे करणारे भक्त जे आता जे पंढरीच्या वारीत मिळत नाहीये ते आपल्याला इथं मिळतंय. जे देव होऊन मिळत नाही ते भक्तीमध्ये मिळते, जे मोक्षात मिळत नाहीये ते भक्तीमध्ये मिळते. आणि हा अवघा लाभ बांधा गाठी विठ्ठल पाये कडी मिठी असा हा भाव आपोआप त्यांच्या कृपेने तयार होऊन त्यांच्याबद्दल म्हणजे जगाबद्दलचा कळवळा तयार होतोय. जय हरी. जय